विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी वाचनासाठी जे फोनिक्स शिकणार आहोत ते आहे AY. तर AY म्हणजेच ज्याचा उच्चार ए असा होतो. ज्यावेळेस तुम्हाला ए आणि वाय सोबत दिसेल त्यावेळेस त्याचा उच्चार ए असा करायचा आहे. तर तुम्हाला त्यासाठी अगोदर A to Z फोनिक्स जे आहेत किंवा A to Z जे लेटर आहेत त्याचा उच्चार तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर आता या ठिकाणी बघा आपण प्रॅक्टिस करूया. डी म्हणजेच या ठिकाणी डी चा उच्चार ड असतो. AY म्हणजेच ए, तर आपला शब्द तयार होतो डे. तर अशा पद्धतीनं सर्व शब्द तुम्हाला देखील प्रॅक्टिस करायची आहे. तर आता समोर सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी पी म्हणजेच प, AY म्हणजेच ए, तर आपला शब्द तयार होतो पे. प मध्ये ए ऍड करायचा पे. त्यानंतर इथे एम म्हणजेच म, AY म्हणजेच ए, तर आपला शब्द होतो मे. त्यानंतर एच म्हणजेच ह, त्याच्यामध्ये AY ऍड करा म्हणजेच ए ऍड करा हे. त्यानंतर एल म्हणजे ल, त्याच्यामध्ये AY ऍड करा ए ले. त्यानंतर या ठिकाणी TO टू असतं, तर टू डे हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे टू डे. त्यानंतर TR हा ब्लेंड असतो ट्र, ट्र त्याच्यामध्ये AY ऍड करा म्हणजेच ए ऍड करा ट्रे. त्यानंतर व त्याच्यामध्ये ए ऍड करा वे. SPR हे तीन शब्द आपल्याला ब्लेंड वाचायचे आहेत. स्प्र, याला आपल्याला वाचायचं आहे स्प्र, त्याच्यामध्ये ए ऍड करा स्प्रे. त्यानंतर हा शब्द आहे ओके, ओक त्याच्यामध्ये ए ऍड करा ओके असा शब्द वाचायचा आहे. त्यानंतर डी म्हणजेच ड ई, डी ल, एल म्हणजेच ल ए डिले हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे डिले. त्यानंतर डीई, डी सी म्हणजेच क, डीके, याला काय वाचणार आहात डीके. त्यानंतर पुढचा शब्द आहे ए, एचा उच्चार ए, अ करायचा आहे आपल्याला. इथे डब्ल्यू म्हणजेच व, व ए अवे या शब्दाला वाचायचा आहे अवे. त्यानंतर CL हा ब्लेंड आलेला आहे, क्ल म्हणायचा आहे याला क्ल, त्याच्यामध्ये ए ऍड करा क्ले शब्द तयार होतो. PL हा देखील ब्लेंड आहे, प्ल म्हणा, त्याच्यामध्ये ए ऍड करा प्ले. त्यानंतर आर म्हणजेच र, त्याच्यामध्ये AY म्हणजेच ए ऍड करा रे. त्यानंतर PR हा ब्लेंड आलेला आहे, तर आपल्याला प्र वाचायचा आहे प्र, त्याच्यामध्ये ए ऍड करा प्रे. त्यानंतर पुढचा शब्द आहे GR म्हणजेच हा देखील ब्लेंड आहे ग्र, तर ग्र त्याच्यामध्ये ए ऍड करा ग्रे. त्यानंतर डी म्हणजेच ड, या ठिकाणी आयचा उच्चार ई करायचा आहे ड ई म्हणजेच डी. एस चा उच्चार स करायचा आहे डिस, DIS डिस. PL म्हणजेच प्ल, डिस्प्ले, आपल्याला हा शब्द वाचायचा आहे डिस्प्ले. ओके. नेक्स्ट SL हा ब्लेंड आहे, SL म्हणजेच स्ल, त्याच्यामध्ये ए ऍड करा स्ले. नेक्स्ट लाईन पाहूया. आता हा शब्द अगदी सोपा आहे. एक्स, RAY रे, र ए एक्स रे. ठीक आहे. नेक्स्ट आहे री, आर म्हणजेच र, ईचा उच्चार ई, री ल ए रिले, कसं वाचणार आहात रिले. त्यानंतर डी, डी म्हणजेच ड, ईचा उच्चार ई, डी, डीई डी के, CAY, सीचा उच्चार क होतो, तर सीचे दोन उच्चार आहेत क आणि स, तर त्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर याला आपल्याला क वाचायचा आहे डीके, हा शब्द काय होईल डी क ए डीके अशा पद्धतीने वाचायचा आहे. त्यानंतर SW म्हणजे स्व, हा ब्लेंड आहे, एस आणि डब्ल्यू सोबत वाचायचा आहे, स आणि व असं वाचायचं नाही, स्व स्वे, स्वे स्व मध्ये ए मिसळायचा आहे स्वे असा शब्द तयार होतो. त्यानंतर SUB सब, यू चा उच्चार अ होतो, एस म्हणजे स अ ब सब वे, सब वे, व मध्ये ए वाय मिसळा म्हणजेच ए मिसळा वे सब वे. त्यानंतर ई, डबल एस जरी असलं तरी उच्चार सच होतो, तर ई स
ए, इसे, म्हणजे या ठिकाणी ईचा उच्चार ए होतो, तर एसे असं आपल्याला बोलायचं आहे. एसे म्हणजेच निबंध असतो, तर हा शब्द लक्षात ठेवा, एसे. ईचा उच्चार ई केला तर चुकतो, इसे म्हणजेच चुकीचं वाचन होतं, तर याला एसे वाचा. त्यानंतर SP हा ब्लेंड आलेला आहे, स्प. आर म्हणजे आर देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे, स्प्र, SPR, हे 3 शब्द सोबत वाचा. स्प्र, त्याच्यामध्ये AY ऍड करा, स्प्रे, स्प्रे. नेक्स्ट आहे स्ट, ए, स्टे, हा शब्द आहे स्ट, ए, स्टे. त्यानंतर RE, री, री, प्ल, PL, प्ल, रिप्ले, AY ऍड करायचा आहे, रिप्ले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपण फोनिक्स लेटर AY चा उच्चार ए अशा पद्धतीने होतो. तर सर्व शब्द लिहून तुम्ही देखील अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी वाचण्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी थांबूया.